बघा, काल झालेला मीरा भाईंदर पोलीस 2026 चा पेपर, त्याचं विश्लेषण आज आपण घेऊयात. जीएस पासून सुरुवात होती. प्रश्न पहिला, रक्तातील तांबड्या पेशीमध्ये कोणते घटक असते? कोणता? हिमोग्लोबिन. रक्तातील तांबड्या पेशीमध्ये हिमोग्लोबिन असतं. दुसरा प्रश्न, मानवी हृदयाचे वजन साधारणपणे किती ग्रॅम असते? 360 ग्रॅम असते. प्रश्न तिसरा, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सध्याचे आयुक्त कोण आहेत? पहिल्या महिला आयुक्त. महिला सर्वात अगोदर कोण? श्रीमती अश्विनी भिरे. प्रश्न चौथा, सन 2026 च्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची विजेती खेळाडू खालीलपैकी कोण आहे? अमृता पुजारी. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? श्री सदानंद दाते. 2026 मध्ये बीसीसीआयचा पुरुष क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला? शुभमन गिल. पुढं प्रश्न क्रमांक 7, T20 वर्ल्ड कप मध्ये भारताने किती वेळेस किताब जिंकला? 3 वेळेस. 2007, 2024 आणि 2026 असं 3 वेळा किताब जिंकला. महाराष्ट्र राज्याचे फुल म्हणजे राज्य फुल कोणतं आहे? जारुल. जीवदानी मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? विरारला. जीवदानी मंदिर विरार. ज्ञान भारतम मिशन कशाशी संबंधित आहे? ज्ञान भारतम प्राचीन हस्तलिखितांचे सर्वेक्षण. पुढचा प्रश्न क्रमांक 11, PSLV चे पूर्ण रूप काय आहे? पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. PSLV पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. गगनयान मध्ये व्योममित्र काय आहे? व्योममित्र नावाचा काय आहे? रोबोट आहे. IPC इंडियन पिनल कोडची जागा कोणत्या कायद्याने घेतली? BNS भारतीय न्याय संहिता. BNS ने घेतली. प्रश्न क्रमांक 14, भारतीय साक्ष अधिनियम म्हणजे भारतीय पुरावा कायदा 2023 म्हणजे कोणत्या प्रकारच्या पुराव्याला अधिक महत्व दिलंय? कोणत्या? डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक पुराव्याला अधिक महत्व दिलंय. भारताचा पहिला ऑलिम्पिक वैयक्तिक सुवर्ण पदक विजेता खेळाडू कोण? कधी मिळालं ऑलिम्पिक? 2008 ना, अथेन्स ऑलिम्पिक. पालघर जिल्हा ठाणे जिल्ह्यातून कधी वेगळा झाला? 2014. पुढं, गणेशपूर येथील गरम पाण्याचे झरे कोणत्या तालुक्यात आहेत? भिवंडी तालुक्यात. पुढचे मराठीचे 17 प्रश्न होते, मला वाटतं पुढे असतील. उच्चार स्थानानुसार ओष्ठ्यवर्ण कोणता? कोणता? पगड. प फ ब ब म. पगड. योग्य मांडणी करा म्हणजे आकारविल्य मांडणी करा अल्फाबेटिकली. मग बघा, अगोदर येतो का? अगोदर येतो. शेवटी येणार आहे. मग ब शेवटी कुठे आहे? ह्या 2 मध्ये. म्हणजे हा पर्याय गेला, हा गेला, हे 2 राहिले. पुढं न, त आणि म अगोदर काय येतं? बघा बरं, 2 नंबरचा अक्षर इथं न येत होतं. म अगोदर काय येतं? तो थ द न. तो अगोदर येतं ना, म्हणून अतिशय. हा 1 नंबरला येईल, हा 2 नंबरला येईल, हा 3 नंबर आणि हा 4 नंबर. म्हणजे क अ ड ब. पर्याय चौथा. रावण शब्दाचा संधी विग्रह करा. रव अधिक अन. मग तिसरा का चौथा? चौथा. न नळाचा. न नळाचा न बाणाचा होतो. प्रश्न क्रमांक 21, तोंडा वाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात? वर्ण म्हणतात. खालीपैकी योग्य स्त्रीलिंगी रूप असलेली जोडी? गोप गोपी बरोबर आहे. वानर वानरी पाहिजे.
हरिण हरिणी पाहिजे, हंस हंसी पाहिजे, म्हणजे ह्या तीन चुकीच्या आहेत. योग्य कोणती? गोप गोपी. पुढचा 23वा, तू सर्वनामाची तुवा त्वा ही रूपे कोणत्या विभक्तीतील आहे? तुवा त्वा संस्कृत भाषेत असतात. हे कोणती विभक्ती? मग तृतीय विभक्ती. पर्याय क्रमांक 2 तृतीय विभक्ती. ज्या नामाबद्दल विशेषण अधिक माहिती सांगते त्या नामाला काय म्हणतात? विशेष्य म्हणतात. एकच क्रियापद दोन वेगवेगळ्या वाक्यात सकर्मक व अकर्मक असे दोन्ही तऱ्हांनी वापरता येते अशा क्रियापदांना उभयविध, सकर्मक आणि अकर्मक. त्याने घराचा दरवाजा उघडला, त्याच्या घराचा दरवाजा उघडला, काय होतं? उभयविध क्रियापद. पुढचं गणिताचे प्रश्न आहेत. बघा प्रश्न क्रमांक 26. 500 रुपयाच्या वस्तूवर 30% नफा असणारी किंमत लावली, त्यानंतर 10% सूट दिली तर अंतिम नफा किंवा तोटा किती? आता टक्क्यात विचारलाय ना, मग 500 रुपये किंमत सोडून द्यायची, डायरेक्ट 100 घ्यायची किंमत. 100 रुपयावर 30% नफा म्हणजे कितीला विकणार ती? 130 ला. आणि 10% सूट दिली म्हणजे 90. 100 ला 100 गेले, 0 0 13 9 117. 100 चे 117 म्हणजे 17% नफा. पर्याय क्रमांक बी. समजलं? 500च घेतलं असतं तर पुढे आले असते, आपल्याला परत 100% करायला लागलं असतं, त्याचं 100 पैकी काढायला लागलं असतं. पुढचा प्रश्न, वर्तुळाचा परिघ 88 आहे तर व्यास किती? बरोबर, किती सोपं बघा. परिघ आणि व्यासाचा संबंध काय दिलाय? किंवा पाय डी या सूत्राने करता येईल. परिघ 22 असतो तेव्हा व्यास 7 असतो, 22/7. मग परिघ किती दिलाय? 88. 22 चोक 88, 7 चोक 28. व्यास किती झाला? 28 मीटर. किंवा पाय डी ह्या सूत्राने काढता येईल. 22/7 गुणिले डी आणि इकडे 88 व्यस्त करायचं. 88 गुणिले 7/22. 22 चोक 88, 7 चोक 28. परिघ झाला 28 मीटर. पुढचा बुद्धिमत्तेचा प्रश्न, कॅट बरोबर डीबीओ तर डॉग बरोबर काय? CD AB TU DE OP आणि GH EPH. पर्याय क्रमांक 1 पुढचं अक्षर घेतलंय. पुढचा प्रश्न, ए उत्तर दिशेला 10 किलोमीटर गेला. समजा इथून निघालाय, उत्तरेला किती गेला? 10 किलोमीटर. नंतर पूर्वेला 6 किलोमीटर गेला, नंतर दक्षिणेला पुन्हा 10 किलोमीटर. तर तो सुरुवातीच्या ठिकाणापासून म्हणजे इथून इकडे कोणती दिशा आहे? पूर्व दिशेला. पर्याय क्रमांक 1 सुरुवातीच्या ठिकाणापासून पूर्वेला गेला. पुढचा, 3:15 ते 4:15 पर्यंत गव्याचे दोन्ही काटे किती वेळा 90 अंशाचा कोन म्हणजे काटकोन किती वाजता होता? 3:15 बरोबर, म्हणजे 3:15. 3:15 दोन्ही काटे जवळ एकमेकावर असतात. मग बघा पुढे 3:35 दरम्यान एकदा काटकोन होतो आणि 3:35 दरम्यान एकदा काटकोन होतो, त्या आसपास. आणि नंतर दुसरा काटकोन 4:05 दरम्यान एकदा होतो. असे किती काटकोन होतात? 2 काटकोन. घड्याळ दिसलं पाहिजे समोर आपल्याला, नाहीतर मग काटकोन काढायला लागेल आपल्याला 30h - 11/2 नियम असं करून. पुढं एक्स आणि वाय ची अनुक्रमे किंमत किती? एक्स आणि वाय नसावं, वाय आणि झेड असावं ना, झेड दिलाय बघा. 9 3 12 8 4 12 समोर समोरची क्रॉस बेरीज आहे. मग 11 3 14 8 6 14 झेडची किंमत आली 6. 17 10 27 18 आणि 9 27 वाय ची किंमत 9. 9 आणि 6 पर्याय क्रमांक 4. एक नाही 9 आणि 6 एक्स आणि वाय आणि झेड असं असावं. पुढचं, सुवाहक तांबे, तांबे सुवाहक आहे.
दुर्वाहक काय याची विद्युत सुवाहक तांबे, दुर्वाहक काय काच, काच हे काय आहे विद्युत दुर्वाहक काच। पर्याय क्रमांक 6 वर्षांपूर्वी बापाचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट होते। वडील आणि मुलगा 6 वर्षांपूर्वी वडिलांचं वय मुलाच्या वयाचं किती होतं 5 पट होतं। आज काय झालं असेल 5x + 6 आणि x + 6 4 वर्षांनी 4 वर्षानंतर काय होईल 5x + 10 आणि x + 10 4 वर्षांनी बापाचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल। बापाचं वय तिप्पट होईल मग x ची किंमत काढू आपण 5x + 10 बरोबर 3x + 30 3x इकडे आणल्यावर वजा होईल आणि इकडे 20 होईल। x बरोबर किती आलं 10। तर किती वर्षांनी आता बघा मुलाचं वय किती असेल आज मुलाचं वय 10 आणि 6 किती होईल 16 मुलगा 16 आणि वडील किती होईल बघा बरं x ची किंमत टाकल्यावर 10 × 50 = 6 56 मग किती वर्षांनी बापाचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल। पर्यायातून जायचं आपल्याला 40 हे नाही जाणार 24 वर्षांनी किती होईल 24 आणि 16 40 आणि 56 66 48 24 वर्षांनी बरोबर काय होईल याचं 40 होईल आणि वडिलांचं किती होईल म्हणजे +24 केले आणि +24 केले तर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल। पर्याय क्रमांक 2। नगीना हिच्या वर्गातील 35 मुलींना चित्रकला व 40 मुलींना गाता येते। 35 + 40 दोन्ही कला येणारे 15 आहेत। 75 - 15 म्हणजे 60 मुली मुलींची एकूण संख्या किती झाली 60। एका सांकेतिक भाषेत कुत्र्याला मांजर म्हटले, मांजराला सिंह म्हटले, सिंहाला हत्ती म्हटले, हत्तीला ससा म्हटले तर जंगलचा राजा कोण जंगलचा राजा कोणाला म्हणतात सिंह, सिंहाला काय म्हटले हत्ती। पर्याय क्रमांक 4। प्रश्न 36 बघा 1 2 3 बरोबर 6 2 3 4 9 3 2 5 1 6 बेरीज केली 4 3 7 2 9 7 3 10 9 12 मग 5 2 7 4 11 पर्याय क्रमांक 1 अंकांची बेरीज केली। मी जर माझ्या आजपासून 6 वर्षांनी होणार आहे समजा आज माझं वय x आहे 6 वर्षांनी काय होईल माझं वय x + 6 मी जर माझ्या आजपासून 6 वर्षांनी होणाऱ्या वयाची 6 पट म्हणजे x + 6 ची 6 पट माझ्या 7 वर्षांनी वय किती होईल माझं x + 7 होणाऱ्या वयाच्या 7 पटीत मिळवली म्हणजे इथे बेरीज केली तर माझ्या आत्ताच्या वयाची 14 पट मिळते। समजलं समीकरण आजचं वय x माझी 6 वर्षांनी होणाऱ्या वयाची 6 पट आणि 7 वर्षांनी होणाऱ्या वयाची 7 पट यांनी मिळवली तर किती मिळतात 14x मिळतात। मग 6x + 6 = 36 7x 7 7 49 बरोबर 14x 6 7 13x अधिक 9 6 15 चला 1 4 4 8 बरोबर 14x 13x तिकडे जाऊन वजा होईल म्हणजे x ची किंमत किती येईल 85। तर आतापासून 5 वर्षांनी होणार माझं वय निवडा 85 अजून 5 वर्षांनी किती होईल 90। पर्याय क्रमांक 4 अजून 5 वर्षांनी 90 होईल। पुढचा 38वा प्रश्न 3 रुपयाला 5 लिंब खरेदी केली बघा मग 1 लिंबू कितीला पडलं बघा 3 रुपयाला 5 5 0 0 5 7 30 म्हणजे खरेदी झाली त्याची 60 पैसे 60 पैशाला घेतलं यावर 30% नफा पाहिजे 0.6 चे 130/100 6 × 130 100 वर अजून 1 शून्य वाढला पॉईंट घालवला 1 1 गेला 13/78/100 आणि परत शेकडा विचारले म्हणून 100 ला 100 गेला काय भावाने विकायची ती 100 लिंब 78 रुपयाने विकायची। समजलं 3 रुपयाला 5 लिंब आहे 60 पैशाला 0.6 रुपये म्हणजे 60 पैशाला घेतलं 0.6 चे 130% नफा म्हणजे 130 विकावं लागतील तर ती 0.78 होतात त्याची पुन्हा टक्के काढायचे म्हणून 78। पुढं
प्रश्न 39वा, एका कंपनीत त्यांच्या 50 कामगारांसाठी 10 लाखाचा बोनस जाहीर केला, जेणेकरून प्रत्येक पुरुषाला 18,000 आणि प्रत्येक स्त्रीला 23,000 मिळतील, तर कंपनीतील पुरुष व स्त्रियांची संख्या किती? ऑप्शनने जाता येईल बघा. 18,000 पुरुषांना आहे, 18 3 54, बरोबर, 5,40,000 आणि 23 दुने 46, 4,60,000 झाले 10 लाख. म्हणजे पर्याय क्रमांक 1 पुरुष आणि स्त्रियांची संख्या. पुरुष 30 असतील, 18 3 54, 5,40,000, स्त्रिया 23, 23 दुने 46,000. 17ची दुप्पट 34 बघा, 17 34 102 408, 17 दुने 34, 34 त्रिक 102, 102 चौक 408, 408 5 5 40, 5 चौक 20, 2040. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 41वा, 12.6 भागिले 0.3. पॉईंट नंतर एक अंक आहे, पॉईंट नंतर एक अंक आहे, पॉईंट काढून टाकायचं डायरेक्ट सेम असल्यामुळं. 3 चौक 12, 3 दुने 6, उत्तर आलं 42. पर्याय क्रमांक सी. ज्या चौकोनाच्या सर्व भुजा समान लांबीच्या असतात, त्या चौकोनाला सर्व बाजू समान लांबीच्या असतात, तो काय असतो? समभुज चौकोन. आता इथं चौरसाच्या पण असतात, पण चौरसाला अजून एक अट असते, काय? प्रत्येक कोण काटकोन. याचं उत्तर काय आहे? समभुज चौकोन. सर्व भुजा समान लांबीच्या असतात. समजलं का? दोन्ही पण होतात, ते कदाचित दोन्ही बरोबर देऊ शकतात उत्तर फायनल की मध्ये, पण समभुज चौकोन. वर्तुळाच्या ज्या कोणाचा शिरोबिंदू वर्तुळ केंद्रावर असतो त्या कोणाला काय म्हणतात? ज्या कोणाचा शिरोबिंदू वर्तुळ केंद्रावर असतो, वर्तुळ केंद्रावर इथं कोण, त्याला कोणता कोण म्हणतात? केंद्रीय कोण. केंद्राजवळ होतो म्हणून कोणता कोण? केंद्रीय कोण. पुढं एका केंद्रीय कोणाचे माप 70 अंश असेल, याचं माप 70 आहे, तर हा लघुकंश सुद्धा कितीचा असतो? 70 अंशाचा असतो. याला विशाल कंस म्हणायचं, याला लघुकंश म्हणायचं. हा 70 असेल तर संबंधित कंसाचे माप सुद्धा किती होतं? 70 अंश. याच्या समोरचं पण 70. हे राहिलं किती? 360 मधून 70 गेले 290 ना, 290 राहिलं हे, आणि हा कोण सुद्धा 290 चा होता. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या एका बाजूच्या आंतरकोनांची बेरीज. आंतरकोन म्हणजे हे दोन कोण, हे आंतरकोन पूरक असतात. आंतरकोन काय असतात? दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणारे आंतरकोन काय असतात? पूरक असतात. म्हणजे त्यांची बेरीज 180 असते. त्यांची बेरीज किती असते? 180 अंश असते. पर्याय क्रमांक 2. एका त्रिकोणाच्या कोणांच्या मापांची गुणोत्तर 2x4x3 आहे. 2x 4x आणि 3x. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 4 आणि 3 7 आणि 2 9x बरोबर 180. x बरोबर 180 भागिले 9. 9 दुने 18, 9 0 0. x ची किंमत किती आली? 20. मग 2x किती होईल? 20 दुने 40, 20 चौक 80 आणि 20 त्रिक 60. 40 60 80, 40 60 आणि 80 कोणता नसेल? मग शून्य नसेल. ऑप्शन बघायची पण गरज नव्हती, कारण शून्य नसणारच ना. कोणाचं माप त्रिकोण काढलाय म्हणजे त्याला कोणाला काहीतरी माप असलं. प्रश्न क्रमांक 47. एका काटकोन त्रिकोणाचा पाया, काटकोन त्रिकोण आहे, पाया 3 आहे, उंची 4 आहे, कर्ण किती असतो? पायथागोरसचा त्रिकोण 3 4 5. मीटर. पर्याय क्रमांक 1. एका गोलाचा व्यास 42 सेंटीमीटर आहे, तर त्या गोलाचे घनफळ किती? गोलाच्या घनफळाचं सूत्र 4/3 पाय r घन. आता आपल्याला व्यास दिले, r दिले का? रेडियस त्रिज्या नाही दिली. 42 म्हणजे त्रिज्या किती? 21. 4/3 गुणिले 22/7 गुणिले 21 गुणिले 21 गुणिले 21. कारण d दिलंय आपल्याला 42 म्हणून r होईल 21. त्याच्या निम्मी त्रिज्या. बरोबर. 7 1 7 7 3 21 3 1 3 3 1 3. 22 चौक
88 आणि 21 गुणिले 21, 21 चा वर्ग 441, गुणाकार करायचा 441 गुणिले 88, 8 एके 8, 8 चौक 32, 8 चौक 32 आणि 3 35, परत 3528, 8 8 9 6 7 38, चुकलं का रे? बरोबर आहे. 8 एके 8, 8 चौक 32, 8 चौक 32 आणि 3 35, 8 एके 8, 8 चौक 32, 8 चौक 32 आणि 3 बेरीज चुकली का? 8 आणि 2 10, हा 38808 घन सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 3 38808. तिथे चौरस सेंटीमीटर पण पर्याय. घनफळ विचारले ते घन सेंटीमीटर मध्ये असतं. एका आयताकृती शेताची लांबी 2 किलोमीटर आणि रुंदी 500 मीटर आहे, तर लांबीच्या रुंदीशी गुणोत्तर किती? 2 किलोमीटर आणि हे मीटर मध्ये, मग 2 किलोमीटर म्हणजे किती मीटर? 2000 मीटर आणि हे 500 मीटर. 2 शून्याला 2 शून्य, 5 एके 5, 5 चौक 20, 4/1 म्हणजे 4:1. लांबीच्या रुंदीशी गुणोत्तर झालं 4:1. एक लहान घर 12 माणसं 8 दिवसात बांधतात, तर तेच घर समान काम आहे. 12 माणसं 8 दिवसात तेच काम असल्यामुळं 3 माणसं किती? 3 एके 3, 3 चौक 12, 4 8 32. पर्याय क्रमांक 1. पुढं जीएस चे प्रश्न होते. भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण होते? डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन. 0° अक्षरवृत्ताला काय म्हणतात? विषुववृत्त. कोणत्याही 2 सलगच्या रेखावृत्तामधील अंतर विषुववृत्तावर किती असते? विषुववृत्तावर 0 किलोमीटर ना? हा, ध्रुव शब्द दिलाय का इथं? उत्तर काय दिले? ध्रुवावर 0. प्रश्न काय दिलाय? असं दिलाय का प्रश्न? चेंज आहे काय? ध्रुवावर 0 असतं आणि तसं 111 किलोमीटर. 2 हे बघा अशी उभी रेखावृत्त असे असतात ना, हे 111 असतं. ध्रुवावर 0 असतं. आता प्रश्न कसा आहे तो बघावं लागेल. प्रश्न ध्रुवावर 0 असतं आणि हे अंतर 111 असतं. ओके, रेखावृत्तामध्ये म्हणजे इथे जास्तीत जास्त असतं. पुढं खालीलपैकी कोणती बाब ही द्विमितीय नाही? कागद, बरोबर. जमीन, फळा. कागद, जमीन, फळा त्याला 2च मिती आहेत, लांबी आणि रुंदी. डस्टरला लांबी आहे, रुंदी आहे आणि उंची पण आहे, म्हणून ती त्रिमितीय आकृती झाली. पर्याय क्रमांक 3. भारतात सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉइंट 6:45 उत्तर. पर्याय क्रमांक सी 6:45 उत्तर. सगळे जीएस करे. बघा 6:45 उत्तर. खालीपैकी कोणती नदी गंगा नदीची उपनदी नाही? घागरा आहे, कोसी आहे, गंडकी आहे. महानदी सेपरेट नदी आहे, महानदी. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? जिनेवा. भरपूर वेळा प्रश्न रिपीट होतोय हा. जिनेवा. पर्याय क्रमांक सी जिनेवाला. वारा, नदी, हिमनदी, सागरी लाटा यासारख्या बाह्य कारकाद्वारे खडकांची होणारी झीज याला काय म्हणतात? अपक्षरण. काय म्हणतात? अपक्षरण. पृथ्वीच्या प्रत्येकी 1 अंतरावरील रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत किती मिनिटाचा फरक पडतो? किती मिनिटाचा? 4 मिनिटाचा फरक पडतो. पुढचा प्रश्न क्रमांक 60. 1882 साली प्रसिद्ध झालेले स्त्री पुरुष तुलना या पुस्तकाचे लेखक ताराबाई शिंदे. लोकशाहीमध्ये सत्ता कोणाकडे असते? जनतेकडे. सत्ता जनतेकडे असतं. जयपूर फूटचे जनक म्हणून कोण? डॉक्टर प्रमोद सेठी. काय जयपूर फूट? कृत्रिम पाय. कृत्रिम पाय तो बनवला त्यांनी, प्रमोद सेठी. भारतातील पहिली तागाची गिरणी पश्चिम बंगाल मधील रिश्रा या ठिकाणी आहे. स्वातंत्र्याच्या राजकीय चळवळीतील खालीलपैकी कोणते नेते जहाल गटाचे नव्हते? जहाल कोण होते? लाल बाल पाल. ओळखायचे ना? लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल. गोपाळ कृष्ण गोखले मवाळ गटाचे होते.
लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीवर एक एक खिळा ठोकला जात आहे असे उद्गार ब्रिटिश सरकार विरोधात कोणी काढले? लाला लजपत राय. सायमन गो बॅकच्या घोषणा, सायमन कमिशन आलं होतं त्याला, सायमन गो बॅकच्या घोषणा देत असताना आंदोलन चालू असताना त्यांच्यावर लाठी हल्ला केला, त्यावेळी ते बोलत होते, लाला लजपत राय. प्रश्न क्रमांक 66, भारतीय कामगार चळवळीचे जनक कोण? नारायण मेघाजी लोखंडे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1900 मध्ये नाशिक येथे कोणती गुप्त संघटना स्थापन केली? मित्रमेळा. तीच 1904 ला काय झाली? अभिनव भारत. 1900 साली मित्रमेळा, तीच 1904 ला अभिनव भारत झाली. आर्य महिला समाज आणि शारदा सदन कोणी? पंडिता रमाबाई. लोकशाही रुजवी म्हणून पोषक वातावरण कोण निर्माण करतात? मूलभूत हक्क. एजी कशाचं आहे? सिल्वर किंवा चांदी. खालीलपैकी कोणते एकबीजपत्री वनस्पतीचे उदाहरण आहे? एकबीजपत्री. कांदा. वनस्पती सृष्टीचे उभयचर कोणाला म्हणतात? ब्रायोफायटा. उभयचर म्हणजे पाण्यात राहणारे आणि जमिनीवर राहणारे, ब्रायोफायटा. न्यूमोनिया आजार कशामुळे होतो? जीवाणूमुळे होतो, न्यूमोनिया. आणि स्वाईन फ्लू विषाणूमुळे होतो. न्यूमोनिया जीवाणू, स्वाईन फ्लू विषाणू. प्रश्न 75, हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छवास यासारख्या अनैच्छिक क्रियांचे नियंत्रण कोण करतं? मस्तिष्कपुच्छ. कोण करतं? मस्तिष्कपुच्छ. पर्याय क्रमांक सी. पुढे मराठीचे प्रश्न आहेत. धातू साधित व सहाय्यक क्रियापद मिळून काय तयार होतं? संयुक्त क्रियापद तयार होतं. उजाडले, उजाडले, सांजावले, मळमळते, गडगडले, भावकर्तृक किंवा अकर्तृक क्रियापद. मी चहा करीत जाईल, रीती भविष्यकाळ. इथे, तिथे, आज, पुढे, मागे ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण आहे? सिद्ध. कोणापासून तयार झालेली नाही, मुळातलीच येते, मूळ क्रियापद किंवा सिद्ध क्रियापद. समक्ष, परोक्ष, समीप, पर्यंत, विना ही कोणती? संस्कृत शब्द साधित. संस्कृत शब्दांपासून तयार झालेली म्हणून संस्कृत शब्द साधित. यश मिळो की न मिळो, पर्याय विकल्प. विकल्पबोधक उभ्यान्वयी अव्यय. पुढे 82वा. म्हणे बापडा बेटे आपला ही अव्यय कोणती आहे? पादपूर्णार्थक. बरोबर. म्हणजे त्याचा वापर करून काय त्याच्यात अर्थ नाही ज्यांना, तरी पण ते वापरले जातात. पुढं चिल्ली पिल्ली, तामिळी चिल्ली पिल्ली, गोष्ट आपली. सार मठ्ठा. एखादा मुद्दा पूर्ण असताना मध्येच तोडायचा असेल तर लोपचिन्ह. मुद्दा तोडायचा असेल तर. तपशील द्यायचा असेल तर अपसारण चिन्ह. ओळीच्या शेवटी संयोग चिन्ह शब्द अपुरा राहिल्यास. भोंगा समानार्थी शब्द मधुप. ज्याला सीमा नाही असा असीम. पुढे 87वा प्रश्न. मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषांपासून विकसित झाली आहे? संस्कृत आणि प्राकृत भाषांपासून विकसित झाली. पुढे गणित आहे का सर्व? जास्तीत जास्त क्वेश्चन होते का रे? प्रश्न क्रमांक 88 बघा गणित. 1 ते 100 मध्ये 4 हा दशक स्थानी किती वेळा येतो? 10 वेळा. एकक स्थानी 10 वेळा, दशक स्थानी 10 वेळा. फक्त शतक स्थानी आहे का नाही ते बघायचा. कोणत्याही शतकामध्ये कोणताही अंक हा एकक स्थानी 10च वेळा येतो आणि दशक स्थानी 10च वेळा येतो. बघायची गरज नाही. ऑप्शन बी. मालिका पूर्ण करा. 1 चा घन, 2 चा घन, 3 चा घन. आता पुढे असेल 4 चा घन 64. एका वर्गात 28 विद्यार्थ्यांची सरासरी वय 14 आहे. 28 च 14, 14 8 112, चले 11, 14 28 आणि 11 39. वर्ग शिक्षकासह म्हणजे किती झाले आता? 29. दीड निवाडली म्हणजे 15.5. बरोबर. 29 5 145 ना. 29 5 145, 55 4 59. 29 29 आणि 15 44 ना. म्हणजे 49 आणि 8 किती झालं? 57 पॉईंट. हा फरक यातला.
वर्ग शिक्षकाचं वय किती झालं? 57.5. ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणारी 300 मीटर लांबीची बोगदा 30 सेकंदानंतर गाडीची लांबी किती? 300 मीटर लांबीचा बोगदा आहे, गाडीची लांबी. लांबी म्हणजे काय काढायचंय? अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. वेग किती दिलाय? 60. 30 सेकंद. आता हे 60 किलोमीटर आहे आणि ते मीटर आहे म्हणून 5/18 ने गुणायचं. 6 त्रिक 18, 6 पंचे 30, 3 एके 3, 3 दुने 6, 20 पाचे 100, 100 पाचे 500. 500 मीटर एकूण अंतर झालं. त्यात बोगद्याचं किती दिलंय? 300. तेवढं वजा करायचं म्हणजे 200 मीटर काय झाली? आगगाडीची लांबी. पर्याय क्रमांक 3. पुढं 6,000चे 7% वार्षिक दराने 4 वर्षांनी किती होईल? 6,000 रुपयाचे म्हणजे मुद्दल आहे. सरळ व्याज बरोबर मद क छेद 100. मुद्दल 6,000, दर 7% आणि 4 वर्षांचे सरळ व्याज विचारले. 4 7 28 आणि 28 किती होतात रे? मला चॅन नका. 168 का? बरोबर ना? 1680. 93 प्रश्न बघा. मागच्या वर्षी मीरा भाईंदरला असा भागाकार आला होता आणि ह्या वर्षी पण भागाकार आलाय. मागच्या पेपरला पण आहे बघा असं एक उदाहरण. बघा भागाकार कसा करायचा आहे. 18x² अधिक 21x². थोडस खाली घेतो. 18x² अधिक 21x आहे बरं का, चुकून झालं. इथं घन आहे आणि इथं 3x². आता 3ला किती गुणल्यानंतर 18 होत रे? 6ने. मग 3 × 18 होईल. आपल्याला हे घालवायचे, वजावट करायचे ना. हा, x² इथे येण्यासाठी इथे x चा काय वर्ग आहे. मग x² घेतला. 2 आणि 2 किती होईल? 4. बघा 3 × 18 आणि x² गुणिले x² काय होतं? x झालं. यांची वजाबाकी होईल. हे बाकीचं आहे असं खाली लिहिलं. याचं उत्तर काय येईल? 0. समजलं? पुढं 3ने कशाला गुणल्यानंतर 21 उत्तर आहे? 7. मग इथं 7 घेतला. हा, आता इथे x² आहे आणि इथं x घन आहे. मग इथं 2 आणि 3 आहे. 2 चा 3 होण्यासाठी इथं काय करावं लागेल? x चा 1 भाग द्यावा लागेल ना, म्हणजे x घ्यावा लागेल एकदा. मग 3 ने 7 ला गुणलं 21 आलं आणि x² ने x ला गुणलं x चा घन आलं. उत्तर किती आलं? 0. चला भागाकार 6x² अधिक 7x. पर्याय क्रमांक C. समजलं? या पद्धतीने करायचं. ह्या दोघांचा गुणाकार खाली पर्याय वजाबाकीत आला पाहिजे, 0 वजाबाकी येण्यासाठी. एका रिकाम्या पिंपात 30 लिटर पाणी होतं तर पिंप 0.6 भरला. 0.6 30 लिटर. अजून किती लिटर म्हणजे अजून किती भरायचा राहिलाय तो? 0.4 ला किती? 30 गुणिले 0.4 भागिले 0.6. पॉइंटला पॉइंट गेला समजा. 6 1 6, 6 पंचे 30, 5 चौक 20. पर्याय क्रमांक B. अजून किती लिटर? 20 लिटर पाणी भरावं लागेल. 5 सैनिकांना 40 दिवसासाठी 6,000 रुपये मंजूर झाले. 10 सैनिकांना किती दिवसासाठी? 7,500 मंजूर. आपलं काम वेगवेगळं. ते उदाहरण. 5 सैनिक 40 दिवसाला 6,000 रुपये, तर 10 सैनिकांना किती दिवसांसाठी? 7,500 रुपये. हे इकडे आणायचं. 5 गुणिले 40 गुणिले 7,500 भागिले 6,000 गुणिले 10 बरोबर x. 1 2 3 4 सॉरी 3च जातील. 1 2 3 इथला नाही जायचं. 1 2 3. पुढं 5 1 5, 5 दुने 10, 2 1 2, 2 दुने 4, 2 1 2, 2 त्रिक 6, 3 1 3, 3 दुने 6, 3 5 15. x बरोबर 25 दिवस. पर्याय क्रमांक 1. रक्कम आली तर ती छेदात घ्यायची कारण रक्कम वेगवेगळी असणार आहे. 40% गुण मिळून पास होणे आवश्यक असते. म्हणजे पास व्हायला 40% मार्क पाहिजेत. अमोलला 20च गुण मिळाले. किती गुण मिळाले? 20. परंतु पास होण्यासाठी त्याला आणखी 30 गुण, आणखी 10 गुण आले होते. म्हणजे 30 गुणांना पास आहे. किती गुणांना पास आहे? 30 गुण. आणि टक्के कितीला पास आहे? 40% म्हणजे किती गुण? 30 गुण. तर 100% म्हणजे किती?
100% एकूण गुण 100 असतील ना, 100 गुणिले 30 भागिले 40, 4 25 100, 25 त्रिक 75. परीक्षा 75 गुणांची होती. 40% म्हणजे 30, 100% म्हणजे 3 संख्यांचे गुणोत्तर दिले आणि बेरीज दिली. 2x 3x आणि 5x बरोबर 100. 5 आणि 3 8 आणि 2 10x बरोबर 100. x बरोबर 100 भागिले 10, 10 10 हे 100. तर मधली संख्या, मधली काय आहे 3x आहे. 10 त्रिक 30, मधली संख्या होईल 30 बी. एका वर्तुळाकार जागेची त्रिज्या 7.7 मीटर आहे. बघा वर्तुळ आहे, त्याची त्रिज्या आहे 7.7 मीटर. त्या जागेस 3 पदरी कुंपण. कुंपण कशाला घालायचंय, परिघाला. मग परिघ काढायचा. 2 गुणिले 22/7 गुणिले 7.7, 2 गुणिले 22 इथं एक पॉइंट घालायचा म्हणून 0 वाढवला. 7 एके 7, 7 एके 7, 7 एके 7, 2 एके 2, 2 पंचे 10, 22 एके 22, 22 एके 22 आणि 2 24 भागिले 5, 5 चौक 20, 4 राहिले, 5 8 40, 5 चौक 20. परिघ झाला 48.4 परिघ. म्हणजे एक फेरी मारली तर किती होणार, 48.4 मीटर. 48.4 मीटर तार लागेल, बरोबर ना. हा, तर किती फेऱ्या मारायच्या, 3 फेऱ्या. आणि एका फेरीला किती 50 रुपये खर्च. 3 फेऱ्या मारायच्या. 3 ने गुणलं 3 चौक 12, 3 8 24 आणि 1 25, 3 चौक 12 आणि 2 14, 145.2 मीटर तार लागेल. आणि एक तारेचा खर्च किती आहे 50. 0 पॉईंट जाईल, 5 2 10, 5 25 आणि 1 26, 5 20 आणि 2 22, 5 5 आणि 2 7,260 रुपये खर्च येईल. पर्याय क्रमांक 2. परिघ काढला 3 पदरी म्हणून 3 ने गुणलं आणि 50 रुपये दर मीटरचा खर्च म्हणून 50 ने गुणलं. 0 1 2 3 5 अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या तयारच केलेली आहे. आणि लहानात लहान संख्या याच्यातील फरक म्हणजे 53,210. त्याने किती अंकी म्हटलंच नाही, त्यामुळे डायरेक्ट असं दिलं या 0 1 2 3 5 यातील फरक 10, 10 तून 5 गेले 5, परत 10 तून 3 गेले 7, 11 तून 2 गेले 9. शतक स्थानचा अंक काढायचा होता किती 9. आता ही लहानात लहान संख्या जर 5 अंकी म्हटलं असं तर ही झाली नसती, पण इथे त्यांनी ऑलरेडी दिलेली आहे प्रश्नातच. 2635 मागील 6वी समसंख्या. 35 अगोदर 34 32 30 28 आणि 26 म्हणजे 2626. मागची 6वी ना, सॉरी 6वी सांगितले ना, 24 आहे. 35 अगोदर 34 32 30 28 26 आणि 24, 2624. आणि पुढील 6वी सम 35 नंतर 36 38 40 42 44 46, 2646 यांच्यातला फरक विचारलाय. 22चा फरक. पर्याय क्रमांक 2 22 झालं.